मराठी नववर्षाच्या गुढीपाडवा पावन पर्वावर भव्यदिव्य यात्रा उत्साहाचे आयोजन निंबोळा तीर्थक्षेत्र येथे करण्यात आले आहे। विदर्भवासिनी जागृती देवी शक्तीपीठ श्री तीर्थक्षेत्र निंबोळा हे नांदुरापासून अवघ्या 12 किलोमीटरवर वडनेर भुलाजीपासून दक्षिणेकडे 3 किमी अंतरावर त्रिवेणी संगमावर वसलेले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे। भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून निंबादेवीची अखंड भारतभर ख्याती आहे। या ठिकाणी श्री महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती स्वयंभू बाण स्वरूपात प्रकट झालेल्या आहेत। ही भूमी नवनाथांच्या तपोसमर्थ्याने पवित्र अशी पावनभूमी आहे। प्रभू रामचंद्र सीतामाई वनवासात भ्रमंतीवर असताना ह्या दंडकरणाचा भाग असलेल्या तीर्थक्षेत्रावर काही काळ वास्तव केले असल्याची माहिती मिळते। तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे परगण्यातील खंडणी शिंदखेड राजा घेऊन जात असताना विश्रांतीसाठी तेथे थांबत असल्याची माहिती जाणकारकडून मिळते। या तीर्थक्षेत्रावर वर्षभर कार्यक्रमाची रेलचेल असते। मराठी नववर्ष पर्व गुढीपाडवा या दिवशी विदर्भातील भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी असते। तसेच चैत्र नवरात्र उत्सव 9 दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो। संस्थेच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिले जातात। पर्यटन स्थळ म्हणून हे तीर्थक्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत आहे। संस्थान अध्यक्ष नाना देशमुख यांच्या देखरेखीखाली संस्थान दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे। दामोदरदास बाबाजी यांनी पहिली टक्के 66 सालात केलेली आहे आणि त्यानंतर 96 सालाला आम्ही नवीन टक्के करून ते आम्हाला आमच्या ताब्यात मुक्त केलेली आहे। सरस्वती, लक्ष्मी, महाकाली या देवीचं हे ठिकाण आहे। या ठिकाणावर 3 नद्या आणि 3 महाराज अशा यामुळे हा संगम तयार झालेला आहे। इथे दरवर्षी चैत्राचं नवरात्र, आश्विनचं नवरात्र असे 2 नवरात्र होत असतात। 9 दिवस इथे 9 दिवस चांगला सर्व प्रसादाशी असा उत्सव होत असतो। प्रवचन, कीर्तन, भजन सर्व काही या 9 दिवसात पूर्ण होत असतं। या चैत्राची इथे यात्रा असते। चैत्राला गुढीपाडव्याच्या दिवशी इथे मोठी म्हणजे सर्व भाविक भक्त येऊन सर्व मोठी यात्रा म्हणून आणि नवरात्र उत्सव तयार करून 9 दिवस उत्सव तयार करत असतात। त्रिवेणी संगमात शिवची मूर्ती असे 12 ज्योतिर्लिंग तयार झालेले आहे। त्यामध्ये 6 असे सोंबे असे आज सुद्धा दिसतात आणि त्याकरता आम्ही त्याचे पाणी आणल्यामुळे ते हे झाले तिथे चर्चा करता आम्ही ते समोर पिंड अशी शंकरजीची मूर्ती 12 ज्योतिर्लिंग असे बनवून आम्ही तिथे मंदिर तयार करून आलेलं आहे। आता ते पुढच्या ह्याच्यात पण दिसणारच। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।